गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दत्त महाराजांच्या मनोहर पादुकांना नमस्कार करून, आपणा सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला नमस्कार करून, सर्व साधकांना, गुरुचरित्राच्या उपासकांना, भगवान दत्तात्रयांच्यावर प्रेम करणाऱ्या, भक्ती करणाऱ्या सर्व साधकांना मी नमस्कार करतो. या प्रवचन मालेच्या सेवेमध्ये गुरुचरित्राचा विचार करत असताना आपण मागच्या भागामध्ये गुरुचरित्राच्या 28व्या अध्यायावर विचार केला. सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या पतिताच्या अंगावर पाणी ओतलं. पाणी ओतल्यामुळं ते सगळं भस्म निघून गेलं, ती विभूती निघून गेली. त्यामुळं त्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं होतं त्या भस्मामुळं ते निघून गेल्यामुळं तो पुन्हा अज्ञानी झाला आणि तो पुन्हा आपल्या पायानं चालत आपल्या पत्नी बरोबर, आपल्या मुलांच्या बरोबर तो आपल्या घरी निघून गेला. तेव्हा मागच्या भागामध्ये या त्रिविक्रम भारती यतीनी सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना विचारलं की भस्म महात्म्य आम्हाला तुम्ही सांगा. तेव्हा नामधारक सिद्धांना विचारतात की पुढं कशी कथा झाली, पुढं कशी लीला झाली, ही ऐकण्याची माझी फार उत्कंठ आहे. आणि आपण गुरुचरित्र जे अमृत आहे ते अमृत मला तुम्ही पाजवा. तुम्ही जेवढं जास्तीत जास्त सांगता आहात तेवढी माझी भूक जास्तच वाढते आहे, माझी तृप्ती होत नाही. तेव्हा आपण जास्तीत जास्त गुरुचरित्र कथन मला करा अशी प्रार्थना नामधारकांनी सिद्धांना केली. तेव्हा सिद्ध सांगतात की भस्म महात्म्य मी तुला सांगतो, ऐक. कृतयुगामध्ये वामदेव नावाचे ऋषी, वामदेव नावाचे सद्गुरु आपल्या पत्नीचा, मुलांचा, ऐहिक सुखाचा त्याग करून काम, क्रोध हे सर्व सोडून देऊन अत्यंत निस्संग अवस्थेमध्ये सर्व संग परित्याग केलेले संपूर्ण पृथ्वीवर संचार करताय, लोकांना अनुग्रहित करताय, लोकांच्यावर कृपा करताय. असे फिरता 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 एकदा ते क्रौंचारण्यामध्ये गेले. क्रौंचारण्य नावाचं मोठं अरण्य, घनघोर, जिथं मनुष्यांचा संचार जरा सुद्धा नाही आहे, अशा भयंकर अरण्यामध्ये ते अतिशय निर्भय होऊन हिंडतायत, फिरतायत. त्या क्रौंचारण्यामध्ये एक भयानक ब्रह्मराक्षस राहत होता. गुरुचरित्रकारांनी वर्णन केलंय केवढी मोठी भूक आहे त्याची. हत्ती, घोडे, कित्येक माणसं, सगळ्या प्रकारचे प्राणी खाऊन सुद्धा ज्याची भूक भागत नाही, सदोदित भुकेलेला आहे. समुद्र एवढं पाणी पिऊन सुद्धा ज्याची तहान भागत नाही, असा तो अत्यंत भयंकर असा ब्रह्मराक्षस. त्यानं बघितलं की वामदेव येत आहेत, बरं झालं म्हटले, भक्ष्य मिळालं, मला भूक लागली आहे. आणि त्या वामदेवांना धरण्याकरता तो धावत 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 आला, करा 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 दात खायला लागला. आणि जवळ येऊन खाण्याकरता म्हणून त्या वामदेवांना मिठी मारणार. वामदेव निशंक मनानं, निर्भय मनानं उभे आहेत, जरा सुद्धा ते घाबरलेले नाहीत. आणि या ब्रह्मराक्षसाने येऊन त्यांना मिठी मारली आणि मिठी मारल्याबरोबर त्या वामदेवानी अंगाला लावलेलं जे भस्म आहे ते भस्म त्या ब्रह्मराक्षसाला लागलं. आणि त्या भस्माचा स्पर्श झाल्याबरोबर हा जो ब्रह्मराक्षस आहे तो शांत झाला. त्याची क्षुधा, तृषा म्हणजे तहान, भूक त्या ठिकाणी नष्ट झाली. आक्रोश जो होता तो आक्रोश सगळा त्या ठिकाणी नष्ट झाला आणि तो ब्रह्मराक्षस शांत झाला. तो ब्रह्मराक्षस आता वामदेवांची स्तुती करतो. वामदेवाला तो म्हणतो, तुम्ही साधे सुधे नाही आहे, तुम्ही परमेश्वराचे अवतार आहात, माझा उद्धार करण्याकरता तुम्ही आलेले आहात. मी अत्यंत पापी आहे, या जन्मात नव्हे तर अनेक जन्मामध्ये अनेक प्रकारची पातकं माझ्या हातून घडलेली आहेत. त्यामुळे ब्रह्मराक्षसासारखा हा भयंकर योनी मला प्राप्त झालेली आहे. या ब्रह्मराक्षस योनीतून तुम्ही माझा उद्धार करा. या वामदेवांची खूप मोठी स्तुती या ब्रह्मराक्षसाने केली. तेव्हा या वामदेवानी त्याला विचारलं की तू कोण आहेस? आणि या
भयंकर या क्रौंचारण्यामध्ये तू एकटाच राहतोस, कारण काय? तेव्हा तो म्हणतो की तुमच्यामुळं मला हे सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि या ज्ञानानं या सगळ्या माझ्या पूर्व आयुष्यावर, माझ्या पूर्व जीवनावर, याच जन्मामध्ये नव्हे तर अनेक जन्मामध्ये, अनेक योनीमध्ये मी जन्म घेतला, त्या सगळ्यावरच असा प्रकाश पडलेला आहे, मला सगळं स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. तेव्हा तो सांगतो की मी दुर्जय नावाचा मुसलमान बादशाह होतो, यवन बादशाह होतो. आणि यवन बादशाह असताना मी अत्यंत पाप केलेले आहेत. कित्येक स्त्रियांचा बलात्कार मी केलेला आहे, बलात्काराने त्यांचा उपभोग घेतलेला आहे. एकदा उपभोग घेतल्यानंतर त्या स्त्रीचा मी पुन्हा उपभोग कधीच घेत नसे. अशा कित्येक स्त्रिया मी उपभोगल्या, परंतु तरी पण माझं संतुष्टी मला माझ्या मनाला मिळाली नाही. मी परकीय देशांच्या राजांच्यावर स्वारी केली, त्यांना हरवलं, त्यांच्या स्त्रिया धरून आणल्या. अत्यंत अहंकारानं मी त्यांचा उपभोग घेतला आणि त्यांना माझ्या अंतःपुरात मी कोंडून ठेवलं. ज्या ज्या ठिकाणी सुंदर स्त्रिया असतील त्या मी धरून आणत असे आणि त्यांच्यावर बलात्कार करत असे. अशा तऱ्हेने कित्येक लोकांच्यावर मी अत्याचार केला. सज्जन लोक जे माझ्या राज्यामध्ये राहणारे होते ते सगळे माझं राज्य सोडून निघून गेले. ते निघून गेल्यानंतर त्यांच्याही स्त्रिया मी धरून आणल्या आणि त्यांचाही मी अत्यंत मदांधपणानं त्यांचा उपभोग घेतला. ब्राह्मण स्त्रिया मी भोगल्या, वैश्यिणी भोगल्या, शूद्रिणी भोगल्या, पुलंदिनी भोगल्या, लग्न न झालेल्या कुमारिका स्त्रियांचा सुद्धा मी उपभोग घेतला. आणि अशा तऱ्हेनं कित्येक स्त्रियांचा उपभोग घेऊन त्यांना मी अंतःपुरात कोंडून ठेवलं. त्या मला रोज शाप देत असत, हा पुन्हा दर्शन देत नाही म्हणून. अशा तऱ्हेनं संपूर्ण राज्याच्या राजधानीतल्या माझ्या सगळ्या नागरिकांच्यावर मी अत्यंत अत्याचार केले आणि इतके अत्याचार करून जेव्हा मला वृद्धत्व आलं त्यावेळेला मला क्षयरोग झाला. क्षयरोग झाला. परकीय देशांनी, राजे लोकांनी माझ्यावर आक्रमण केलं, माझं राज्य हिरावून घेतलं आणि मला हाकलून काढलं. त्यानंतर माझा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर मला चित्रगुप्तांच्या समोर नेऊन उभा केलं. कित्येक वर्ष, देवतांची 10,000 वर्ष म्हटलंय की मी नरकामध्ये राहिलो. माझ्या सगळ्या नातेवाईकांच्या बरोबर, बांधवांच्या बरोबर मला नरकवास प्राप्त झाला. त्यानंतर मला प्रेत योनी प्राप्त झाली. या प्रेत योनीमध्ये अत्यंत गलिच्छ अशा प्रकारचं शरीर मला प्राप्त झालं. माझ्या शरीराला सगळे ठिकाणी जननेंद्रिय लागलेली, असं माझं ते अघोर रूप. अशा प्रेत योनीमध्ये मी कित्येक काळ राहिलो. त्यानंतर पुन्हा मला नरकवास प्राप्त झाला आणि इतके नरक भोगून, इतकं दुःख भोगून मला 25 जन्म प्राप्त झाले. त्या 25 जन्मामध्ये मला कोणकोणते जन्म आले तर वाघ झालो, अजगर झालो, मुंगूस झालो, वटवाघूळ झालो, हरण झालो, ससा झालो, मासा झालो, उंदीर झालो, ससा झालो, हत्ती झालो, माकड झालो, कावळा झालो, मासा झालो. असे कित्येक जन्म मला प्राप्त झाले. 24व्या जन्मामध्ये मी हत्ती झालो आणि 25व्या जन्मामध्ये हा ब्रह्मराक्षसाचा जन्म मला प्राप्त झाला. या ब्रह्मराक्षस योनीमध्ये मी कित्येक काळ आहे अतिशय भुकेजलेला, तहानलेला असा मी या जंगलामध्ये हिंडतोय.
तुम्ही मला दिसल्याबरोबर मला अशी इच्छा झाली की तुम्हाला खावं, तुम्हाला मारण्याकरता मी आलो, परंतु तुमच्या अंगस्पर्शानं माझं हे ज्ञान मला प्राप्त झालं. आता आपण माझा उद्धार करा. या ब्रह्मराक्षस योनीतूनच नव्हे तर या सगळ्याच जन्ममृत्यूच्या योनीतून तुम्ही मला मुक्त करा. असा काहीतरी मार्ग मला दाखवा, माझ्यावर कृपा करा. त्यानं प्रश्न विचारला की या भस्माचा प्रभाव मला तुम्ही सांगा. तेव्हा या वामदेवानी भस्म महात्म्य सांगायला प्रारंभ केला. गुरुचरित्रकारांनी खूप सुंदर वर्णन केले या वामदेवांच्या आणि या ब्रह्मराक्षसाचा जो संवाद आहे, या संवादाचा थोडासा विचार आपण करूया. तो ब्रह्मराक्षस वामदेवांना सांगतो की ज्यावेळी मला चित्रगुप्तांच्या समोर नेऊन उभा केलं, तेव्हा चित्रगुप्तांनी काय सांगितलं तर सगळी पापच आहेत म्हटले, परंतु एक पुण्य मात्र असं केलेलं आहे जीवनामध्ये की ब्राह्मणांना जमीन दान दिली गेलेली आहे. आणि ज्या रस्त्यावरून लोक तीर्थयात्रेला जातात, त्या तीर्थयात्रेला जायच्या रस्त्यावर काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था माझ्या हातून झाली. एवढंच फक्त पुण्य संचय माझ्या संपूर्ण जीवनामध्ये झालेला. तर चित्रगुप्तांनी मला सांगितलं की हे जे तुमचं पुण्य आहे, हे पुण्य तुम्हाला 25व्या जन्मामध्ये उपयोगाला येईल. कर्म विपाकाच्या सिद्धांतामध्ये पापाचं फळ आणि पुण्याचं फळ दोन्ही सुद्धा मिळत असतं. आपण कुठलंही पाप केलं, आपण जरी विसरून गेलेलो असलो तर तो परमात्मा विसरत नसतो, त्यानं त्याची नोंद केलेली असते. पापाचं फळ भोगावंच लागतं, पुण्याचं फळ पण भोगावंच लागतं. परंतु पापाचं फळ जे आहे हे फळ असं नष्ट होणारं असतं, परंतु पुण्याचं फळ जे असतं ते अक्षय असतं. एवढंच पुण्य केलेलं आहे, त्या पुण्याचं फळ 25व्या जन्मामध्ये मिळालेलं आहे, परंतु त्या 25व्या जन्मातल्या पुण्यामुळं वामदेवांची भेट झाली आणि या संपूर्ण या जन्ममृत्यूच्या परंपरेतून तो मुक्त झाला. म्हणून पुण्य कर्म करण्याकडे आपला कल पाहिजे. ही पापकर्म सांगितली का? तर अशा पद्धतीने जर आपण पाप करत गेलो तर ब्रह्मराक्षसाची योनी आपल्याला प्राप्त होणार आहे. किंवा हे जे प्राणी सांगितले, या सगळ्या प्राण्यांचा जन्म आपल्याला प्राप्त होणार आहे. हा जो मनुष्य जन्म आहे, हा मनुष्य जन्म शास्त्रकार सांगतात की पहिला जन्म आहे आणि हा मनुष्य जन्मच हा शेवटचा जन्म. उद्धरेत आत्मनात्मानम आत्मान मवसादयत जे सांगतात की आपला उद्धार आपणच करायचा आहे. या मानवी जीवनामधून अशा हजारो प्राण्यांचा जन्म आपल्याला घ्यायचा आहे का याच मानवी जीवनामध्ये आपण मुक्त व्हायचं आहे? ते आपण आपल्या कर्मातून ठरवायचं आहे. या दुर्जय राजासारखं जर अत्याचार आपण करायला लागलो, व्यभिचार जर आपण करायला लागलो, तर या प्रेताचा, या ब्रह्मराक्षसाचा आणि या नीच जीवांचा जन्म आपल्याला प्राप्त होणार आहे. परंतु याच मानवी जीवनामध्ये पुण्यकर्माकडे जर आपला कल असला तर वामदेवांच्या सारखा एखादा सत्पुरुष आपल्याला प्राप्त होईल आणि त्यांच्या कृपेतनं या जन्म मृत्यूच्या परंपरेतून आपण मुक्त होऊ शकतो. दुर्लभ सत्पुरुषांचे दर्शन गुरुचरित्रकारांनी वर्णन केले की सत्पुरुषांचं दर्शन, त्यांचा सहवास हा अतिशय दुर्लभ आहे. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, थोडासा विचार त्या अभंगावर आपण करूया. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या चरणाची जी धुलीकण आहेत, ते जे रज म्हणजे पुण्यकण आहेत, त्यांचा जर आपल्याला ते कण जर आपल्याला प्राप्त झाले तर एका कणानं सुद्धा ही जी वासना आहे, ही वासना नष्ट करून टाकायचं त्याची त्या संतांच्या रजोकणाची ताकद आहे. परंतु इतकं सहजासहजी ते प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज सांगतात शेवटच्या चरणामध्ये
तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, अतिशय गोड आहे, सुलभ आहे, परंतु परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केला असेल, पुण्य संचय जर आपला असेल तरच सत्पुरुषांचं दर्शन होऊ शकतं, संतांचं दर्शन होऊ शकतं. आणि संतांनी अनुग्रह केला तर क्षणात सगळी पातकं त्या ठिकाणी नष्ट होतात. ज्याप्रमाणे या ब्रह्मराक्षसाला वामदेवांचा स्पर्श झाला, त्या वामदेवांच्या स्पर्शानं त्याने केलेली इतकी सगळी पातकं आहेत, ही सगळी पातकं एका क्षणात नष्ट झाली. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे साधन, हे जे साधन आहे, संतांची सेवा, संतांचा सहवास, संतांचा अनुग्रह, हे साधन आहे. हे साधन सुलभ आहे, गोमट म्हणजे अत्यंत गोड आहे, परंतु परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. आपण जर काही पूर्व पुण्यही केली असेल, पुण्यकर्म काही असतील आपल्या संचितामध्ये, तरच सत्पुरुषांचं दर्शन होऊ शकतं. आणि त्यांचा अनुग्रह त्यांचा झाला, त्यांची नुसती दृष्टी जरी आपल्यावर पडली तरी आपल्या सर्व पातकांचा नाश होतो. तर पूर्व पुण्याईमुळं या ब्रह्मराक्षसाला त्यानं थोडं पुण्य केलेलं होतं, परंतु तेवढ्या पुण्याईनं 25व्या जन्मामध्ये त्यांना वामदेवांचं दर्शन झालं. वामदेवांना खाण्याकरता म्हणून ते त्या ठिकाणी गेले, परंतु वामदेवांच्या शरीराचा स्पर्श झाला आणि ते दिव्य भस्म यांच्या त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला स्पर्श झाल्याबरोबर त्या भस्माचा त्याचं सगळं पाप त्या ठिकाणी नष्ट झालं आणि त्याला दिव्य ज्ञान प्राप्त झालं. आणि त्या ज्ञानातून त्यानं आपले सगळे 25 जन्म त्या ठिकाणी उघड करून सांगितले. आता वामदेव त्या ब्रह्मराक्षसाला भस्माचं महात्म्य सांगताय. हा जो संवाद आहे, ही जी कथा आहे, ही कथा आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायची आहे. सर्वांनी या गुरुचरित्राचा अभ्यास करावा, गुरुचरित्राचं चिंतन करावं. गुरुचरित्र हा भक्तिप्रधान ग्रंथ आहे. आपल्यामध्ये दत्तभक्ती जागृत व्हावी आणि त्या भक्तीनं आपण पापकर्माकडे दुर्लक्ष करून पुण्यकर्माकडे वळावं. जेवढी जास्तीत जास्त पुण्यकर्म आपल्या हातून घडतील याकरता प्रयत्न करावा. याकरता गुरुचरित्रकार अत्यंत मार्मिकतेनं या एक एक कथा आपल्याला सांगतायत. त्या कथेचा विचार आपण करतो आहोत. तर या ठिकाणी वेळ संपल्यामुळं मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये या द्रविड देशातील ब्राह्मणाची कथा आपल्याला बघायची आहे आणि त्या अनुषंगानं भस्म महात्म्य काय आहे याचा विचार आपण करायचा आहे. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.